नागपुरातील हल्ला सुनियोजित पॅटर्न दिसतोय। पेट्रोल बॉम्ब कुठून आले हे षडयंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त। गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा नागपुरातील कट पूर्वनियोजन होता तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरेंचा निशाणा। आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा। औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपून टाका। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। फडणवीसांनी हर्षवर्धन सकपाळांचे डोळे काढले की जीभ छाटली। औरंगजेब कुठे फडणवीस कुठे माफी मागा। शिंदेंकडून सकपाळांचा खरपूस समाचार। फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही। हर्षवर्धन सकपाळ वक्तव्यावर ठाम। नागपुरातील राडा पूर्वनियोजित पोलिसांना मारहाण सहन करणार नाही। पाकिस्तानातील आबा आठवेल अशी कारवाई करू। मंत्री नितेश राणे आक्रमक। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार। कोरटकरच्या जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली, पण औरंगजेबाच्या कबरीबाबत काहींना आता जाग आली। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून राज ठाकरेंचा भाजपला टोला। मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवराय होते। ओडिसातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं। भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेत बरळले। नव्या वादाची शक्यता। नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं। पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगा पलटी केला। एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका। एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळालंच नाही। शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरेंचा टोला, तर ठाकरेच डस्टबिनचं रिकाम व्हायला लागलेलं आहे। शिवसेनेतील इन्कमिंग वरून शिंदेंचा पलटवार। मनसेत पहिल्यांदाच मुंबईसाठी अध्यक्ष नेमला जाणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नवा प्रयोग, तर दादरच्या सावरकर सभागृहात गुढीपाडवा मेळाव्याच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी। कोर्टानं जरी निकाल दिला तरी तयारीसाठी 100 दिवसांचा कालावधी लागणार। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार। बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निर्णय। घटनेतील तरतुदीनुसार निर्णय घेतल्याची निवडणूक आयोगाची माहिती। सुनीता विलियम्स आणि ब्रूस विल्मर यांचा परतीचा मुहूर्त ठरला। स्पेसक्राफ्ट मध्यरात्री 3:30 वाजता उतरणार। सुनीता विलियम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार।